नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती कोण आहे? उत्तर आहे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर. तर याचं विश्लेषण बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज आपण टोटल जवळपास 12 ते 14 प्रश्न आणलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व प्रश्न व्यवस्थित बघा, 1 ते 2 वेळा व्हिडिओ बघा, कारण की मेरिट ठरवणारा सब्जेक्ट हा चालू घडामोडी झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जे पण विद्यार्थी चालू घडामोडीमध्ये टॉप करतील तेच कोणत्याही परीक्षेमध्ये टॉप करतील. तर पहा, निवडणूक 21 ऑगस्ट 2026 झाली. बांगलादेशचे 24वे राष्ट्रपती आहेत ते. संबंधित पक्ष आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP आहे. बांगलादेशात राष्ट्रपतीची निवड संसदेतील खासदार मतदाराद्वारा होत आहे आणि 1991 नंतर 35 वर्षांनी 2026 राष्ट्रपती पदासाठी पुन्हा स्पर्धात्मक निवडणूक झालेली आहे. कधी? 91 नंतर 35 वर्षांनंतर झाली. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पॉईंट आहे, कारण की 91 नंतर डायरेक्ट 2026ला ही स्पर्धात्मक निवडणूक झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या लुप्तप्राय प्रजातीच्या संरक्षणाला चालना देण्यासाठी ब्लॅक नेक्स्ट क्रेन महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा कोणत्याही महाराष्ट्रातील परीक्षेची तयारी करत असेल, त्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कारण की तिथे आपण दररोज 100 मार्कचा फ्रीमध्ये 1 रुपयासुद्धा न घेता पोलीस भरतीचा फ्रीमध्ये पेपर देत असतो विद्यार्थी मित्रांनो. तिथं आतापर्यंत जवळपास 51 पेपर टाकणं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जवळपास 51, उद्याचा जवळपास 52वा क्रमांकाचा तिथे पेपर टाकण्यात येणार आहे. तर सर्वांनी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करून जॉईन करा. किंवा ज्या विद्यार्थ्यांना लिंक दिसणार नाही किंवा मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी मला लिंक म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यांना लिंक देऊन देईन. तर याचं जे उत्तर आहे हे लद्दाख आहे. ठीक आहे. आता लद्दाखबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर बघा, भारताचा पहिला ब्लॅक नेक्स्ट क्रेन काळी मान असलेला सारस महोत्सव लद्दाखमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या 3 दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन लेह लद्दाख येथे करण्यात आले आहे. अजून काही महत्त्वाचे पॉईंट बघूया याच प्रश्नाबद्दल. तर बघा, भारताची उच्च उंचीवरील वन्यजीव सफारी लडाखमध्ये स्थापित केली जाईल. दुसरं पहा, भारताच्या पहिल्या आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरीचे संचालन लडाखमध्ये सुरू करण्यात आले आहे. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. लडाखने UAEला प्रीमियम जर्दाळूची ॲप्रिकॉट निर्यात सुरू केली आहे. हेमिस उत्सव 2026 कुठे? तर हेमिस उत्सव हा लडाखमध्ये सुरू आहे. लडाखने लेहमध्ये भारताच्या पहिल्या उंचीवरील फ्लोरिकल्चर फूल शेती पार्कचा शुभारंभ केला आहे. केंद्रशासित प्रदेश लडाखने एकल वापर सिंगल यूज प्लास्टिक आणि कचरा टाकण्यासाठी बंदी घातली आहे. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लडाखमध्ये विकसित आहे. भारतातील सैन्याने लडाखमध्ये ऑपरेशन नेत्र 1.0 आयोजित केले. प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय अलीकडेच कुठे सुरू करण्यात आले? उत्तर आहे इंदोर. ऑप्शन नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 60 पैसे अनाथ आणि विधवा उपकार लावला आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. ऑप्शन नंबर 4 याचे योग्य उत्तर राहणार आहे. तर हिमाचल प्रदेशबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर बघा, लोकसभा सीटा इथे 4, राज्यसभा सीटा इथे 3, विधानसभा जागा आहे 68 आणि राजधानी आहे हिमाचल प्रदेशची शिमला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहे कविंदर गुप्ता. विशेषतः महत्त्वाचं बघा, इथे भारताचे सफरचंदाचे राज्य याला म्हणतात, म्हणजे सफरचंदाचे जे राज्य आहे ते हिमाचल प्रदेश आहे.
प्रश्न क्रमांक 5 पहा. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजनल ए चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले? उत्तर आहे ओडिशा. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या क्रीडा संघटनेवर बंदी घातली? उत्तर आहे भारतीय टेबल टेनिस महासंघ. प्रश्न क्रमांक 7 आहे. कोणत्या राज्य सरकारद्वारे कौशल्य संपर्क QR कोड स्किल कनेक्ट QR कोड व्यवस्था सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर 1 याचे योग्य उत्तर आहे. तर उत्तर प्रदेशबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर राजधानी आहे उत्तर प्रदेशची लखनौ. मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेशचा जो दिन आहे 24 जानेवारी आहे. राज्य नृत्य आहे कथ्थक. ठीक आहे. आणि उत्पादनात अव्वल जे आहे ते आहे उत्तर प्रदेशमध्ये ऊस, गहू, दूध, बटाटा, भाज्या आणि एकूण अन्नधान्य उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे हे राज्य. सर्वोच्च शिखर आहे याचं अमसोत शिखर लखीमपूर खिरी. क्षेत्रफळ आहे 7,680 चौरस किलोमीटर. राजकीय जागा इथे लोकसभेच्या 80 आहे, राज्यसभेचे 31 आहे, विधानसभेचे 403 आहे आणि राज्य चिन्ह जे स्वीकृत करण्यात आले ते 1938 मध्ये राज्यपक्षीय सारस कौच. शास्त्रीय नाव आहे ग्रॉस अँटिगोन. प्रश्न क्रमांक 8 आहे. पहिला वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन अलीकडे कुठे होणार आहे? उत्तर आहे बुडापेस्ट. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताच्या 2026 मधील 80व्या स्वातंत्र्य दिनाची मुख्य थीम काय होती? विकसित भारत @2047 साठी युवा शक्ती आणि वंदे मातरमची 150 वर्ष अशी हे थीम होती. थीमवर प्रश्न 100% विचारले जातात, तर लक्षात ठेवा ही. प्रश्न क्रमांक 10 आहे. ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027 चे सह आयोजन कोणते 3 देश करतील? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया. याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. इराणी क्रिकेट कप 2026 चे यजमानपद कोण भूषवणार आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. ऑप्शन नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. भटक्या जनावरांपासून आणि रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की दररोज आपण चालू घडामोडीचा क्लास या चॅनलवर टाकत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण सर्वांना 100 मार्कचा पेपर फ्रीमध्ये देत असतो पोलीस भरतीचा. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली. ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाईप करा, कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देऊन देईन.